साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संघर्ष स्वाभिमान साहित्यांचा अजरामर दीपस्तंभ. नमस्कार, आपण पाहत आहात शिवराज न्यूज. पत्रकार सचिन देसाई आपल्यासोबत. आज आपण स्मरण करणार आहोत अशा एका महान साहित्यिकाचे ज्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य कष्टकरी, उपेक्षित आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवनाला शब्द देण्यासाठी अर्पण केले. गरिबीच्या अंधारातून ज्ञानाचा प्रकाश शोधणारा, अन्यायाविरुद्ध आपल्या लेखणीतून लढणारा आणि मराठी साहित्यकाला जागतिक ओळख मिळवून देणारा हा लोकशाहीर म्हणजे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. आज त्यांच्या 106व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला शिवराज न्यूज परिवाराकडून विनम्र अभिवादन. 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या छोट्याशा गावात तुकाराम भाऊराव साठे यांचा जन्म झाला. पुढे हाच मुलगा आपल्या असामान्य प्रतिभेने आणि जिद्दीच्या बळावर संपूर्ण महाराष्ट्राचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणून अजरामर झाला. अत्यंत गरीब कुटुंबात जन्म झाल्यामुळे त्यांच्या वाट्याला लहानपणापासूनच दारिद्र्य, उपासमार आणि सामाजिक विषमता आली. प्रचलित माहितीनुसार त्यांना शाळेचे औपचारिक शिक्षण अवघे 1.5 दिवस घेता आले, पण शिक्षण थांबले तरी ज्ञानाची भूक कधीच थांबली नाही. त्यांनी जीवनालाच आपले विद्यापीठ मानले. अनुभव, निरीक्षण, लोकजीवन आणि सततच्या स्वअभ्यासातून त्यांनी स्वतःला घडवले. उदरनिर्वाहासाठी त्यांचे कुटुंब मुंबईत आले. मुंबईच्या गिरण गावात रस्त्यावर, बांधकामावर आणि मजुरांच्या वस्त्यामध्ये त्यांनी हमाली मजुरी आणि अनेक कष्टाची कामे केली. या संघर्षाने त्यांना समाजाचे खरे वास्तव दाखवले. कष्टकरी माणसाचे दुःख, त्यांचा घाम, त्यांचा स्वाभिमान आणि त्यांची जगण्याची लढाई त्यांनी जवळून अनुभवली. याच अनुभवातून त्यांच्या लेखणीला सामर्थ्य मिळाले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्याला सामान्य माणसाचा चेहरा दिला. कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या, लोकनाट्ये, शाहिरी आणि गीतांच्या माध्यमातून त्यांनी समाजातील उपेक्षित घटकांचे जीवन जिवंतपणे मांडले. त्यांच्या लेखणीतून कृत्रिमता नव्हती, ते त्यांनी जगलेले वास्तव होते. फकीरा ही त्यांची कादंबरी मराठी साहित्याच्या इतिहासातील एक मैलाचा दगड होत ठरली. अन्यायाविरोधात लढणाऱ्या आणि स्वाभिमानासाठी झगडणाऱ्या माणसाची ही कथा आजही प्रत्येक पिढीला प्रेरणा देते. याशिवाय त्यांनी अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह, लोकनाट्य आणि शाहिरीची अमूल्य परंपरा मराठी साहित्याला दिली. अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, ते समाज प्रबोधनाचे प्रभावी शिल्पकार होते. त्यांनी आपल्या शाहिरीतून अंधश्रद्धा, विषमता, अन्याय आणि शोषणाविरुद्ध निर्भीड आवाज उठवला. त्यांची लेखणी कोणत्याही एका समाजापुरती मर्यादित नव्हती. ती प्रत्येक कष्टकरी, प्रत्येक वंचित आणि प्रत्येक सामान्य माणसासाठी झटत होती. त्यांच्या साहित्यामध्ये समता, स्वाभिमान आणि मानवी मूल्यांचा सातत्याने पुरस्कार दिसून येतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाच्या विचाराबद्दल अण्णाभाऊ साठे यांना मनस्वी आदर होता. त्या मूल्यांचा प्रभाव त्यांच्या साहित्यामध्येही प्रकर्षाने जाणवतो. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यांचे अनेक भारतीय तसेच परदेशी भाषांमध्ये भाषांतर झाले. त्यामुळे मराठी साहित्यांचा आवाज जगभर पोहोचला. एका गरीब कुटुंबातील औपचारिक शिक्षणाची संधी न मिळालेल्या माणसाने आपल्या प्रतिभेच्या जोरावर जागतिक साहित्य विश्वात मानाचे स्थान मिळवले. हे प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचे एक वाक्य आजही समाजाला विचार करायला भाग पाडते. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही तर कष्टकरी कामगारांच्या तळहातावर पेललेली आहे. ही केवळ ओळ नाही तर श्रमाचा सन्मान करणारा आणि माणुसकीचा गौरव करणारा जीवन दृष्टिकोन आहे. 18 जुलै 1969 रोजी हा महान लोकशाहीर काळाच्या पडद्याआड गेला, पण त्यांचे साहित्य, त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेली प्रेरणा आजही लाखो तरुणांच्या मनात नव्या आशा जागवते. अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण आयुष्य आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, कष्ट, स्वाभिमान आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी असेल तर इतिहास घडवता येतो. आज त्यांच्या 106व्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करूया. त्यांच्या साहित्याचा, विचारांचा आणि माणुसकीच्या संदेशाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना शिवराज न्यूज परिवाराकडून विनम्र अभिवादन. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी पेठ वडगाव नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ विद्याताई गुलाबरावजी पोळ, मुख्याधिकारी सुमित जाधव, उपनगराध्यक्ष जवाहर सलगर, विरोधी आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक अजयदादा थोरात, नगरसेवक डॉक्टर मोहनलाल माळी, नगरसेवक संतोष चव्हाण, नगरसेविका भोपळे मॅडम, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील, तसेच सत्ताधारी यादव आघाडीचे नगरसेवक अभिजितदादा गायकवाड, नगरसेवक प्रवीण पाटील, नगरसेवक निवास धनवडे, नगरसेवक शिवाजीराव आवळे यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. यामध्ये माजी नगराध्यक्ष अभिजित पोळ, शिवसेना तालुका प्रमुख झोपडपट्टी विभाग श्री एकनाथ शिंदे गटाच्या सौ सविताताई मोरे, तसेच भटका समाज मुक्ती आंदोलन संघटनेचे श्री भीमराव बापू साठे, संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, समस्त मातंग समाज पेठ वडगाव, नगर परिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या साहित्य, समाजकार्य आणि सामाजिक परिवर्तनासाठी दिलेल्या अमूल्य योगदानांचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांचा विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला. जयंती कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. गावाला आपला देण महालक्ष्मी माची आहे, शाहू महाराजांची देण आहे. कोल्हापूरपासून अतिशय जवळ आपलं गाव आहे. हायवेची कनेक्टिव्हिटी आपल्या जवळ आहे. म्हणजे आपलं गाव नेहमी म्हणते मी अतिशय ब्लेस्ड गाव, अतिशय समाधानानं शांततेनं राहणारं गाव आहे. आणि ह्या गावाचं एक लोकप्रतिनिधित्व म्हणून मला जी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून मी आहे, मला वाटतंय की मला कुठेतरी देवावरती आशीर्वाद आहे म्हणूनच मी हे पद घेतलंय. आणि हे पद जोपर्यंत माझ्या हातात आहे तोपर्यंत मी तुमच्यासाठी 100% काम करणार एवढंच मी सांगते. शिवराज न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई, पेठ वडगाव.